नमस्ते मित्रांनो. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की वेंचाऊ चिडतो. तुझी हिंमत कशी झाली असे अपमानकारक आणि फालतू वाक्य बोलायची. वी हसायला लागतो आणि म्हणतो, अपमानकारक? फालतू? तू स्वतःबद्दलच बोलत आहे वेंचाऊ. तुला माहीत नाही हे कुणी म्हटलं ते? हे द कॉन्टेन्ट्स ऑफ वेन्समध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे आणि हे म्हटलं आहे तुझ्या पूर्वज द ग्रेट 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 जेंटरी वेन मावने. तू तुझ्या पूर्वजांना अपमानकारक आणि फालतू म्हटले. गुड, ब्युटिफुल, ब्रेव, एक्सलंट, ब्रिलियंट. तर आता वेन्सच्या पूर्वजांचे अपमान करण्याची शिक्षा काय असू शकते? जर मी बरोबर असेल तर काही न बोलता मृत्यूदंड द्यायला पाहिजे, बरोबर ना? खूप छान, आता तू मरू शकतो. वेंचाव तलवार काढून वीवर वार करायला लागतो, तर मागोमाग झुलू पण त्याच्यावर वार करायला पुढे येतो. मग चेंग मागे कसा राहणार? झुलू आणि चेंग फाईट करायला लागतात. वी वेंचाऊला पकडून त्या पहाडावर जातो आणि तलवार त्याच्या मानेवर ठेवतो. लढाई बंद करा, हालू नका, नाहीतर मी वेंचाऊला मारून टाकेन. वांग ओरडते, वी हुशियान, त्याला सोड. वेंचाऊ म्हणतो, हालू नका, वीच्या मुलाचं आहे का? तर वेनकिंग म्हणते, वी हुशियान, उतावळीपणे वागू नको. सर्वांनी हत्यार खाली ठेवा. सर्व सैनिक तलवारी खाली ठेवतात. वेन झुलू पुढे यायला लागतो, तर वी म्हणतो, हालू नको. तुझ्या कुटुंब प्रमुखाचं तुला ऐकावंच लागेल. तो आता माझ्या दयावर आहे. त्याच्या रक्ताचा एक जरी थेंब पडला तर तुझ्या सकट कोणीच बाहेर जाऊ शकणार नाही. वेन झुलू तलवार पुन्हा मॅनीत ठेवतो. अचानक ज्या दगडावर ते उभे असतात तो दगड हालायला लागतो. वी चेंगला विचारतो, भूकंप आला का? चेंग आजूबाजूला पाहून म्हणतो, नाही. हे भूकंप नाही, तर तुझ्या पायाखालच्या दगडाखाली काही आहे. अचानक सापासारख्या तोंडाचा जीव पाण्यातून बाहेर येतो. ज्या मॉन्स्टरला हे शोधायला येतात त्याच मॉन्स्टरवर हे दोघं जण उभे असतात. सर्व घाबरून मागे जातात. वेंचाऊला दिसतात तो बोट दाखवून काही बोलणार, तर वी त्याचं तोंड दाबतो. ते मॉन्स्टर सर्वांना स्माईल देऊन पाहतं. मला तर ही स्माईल वाटली. तुम्हाला बघा काय वाटते तर. लहानकडे प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन असते. तो त्या मॉन्स्टरकडे पाहून नाव घेतो, द हश. त्याची दृष्टी खराब आहे म्हणून आवाज करू नका, तो अटॅक करणार नाही. आता तो मॉन्स्टर हळूहळू वी आणि वेंचाऊकडे येतो, तर दोघेही डोळे बंद करतात. वेंचाऊला भीती सहन होत नाही म्हणून तो वीचा हात काढतो आणि जोरात ओरडतो, वेनझुलू, मला वाचव. वी त्याला धक्का देतो आणि खाली पाडतो. वेंचाऊला सैनिक उचलताच तो म्हणतो, चला पळा इथून. आता मॉन्स्टर सर्वांना दिसलेला असतो, त्यामुळे वी खाली येतो, त्याच्यावर मंत्र मारतो, आम्हाला त्रास देणे थांबवा. पण त्या मंत्राचा मॉन्स्टरवर काही फरक पडत नाही. मग जिन जुआन फाईट करायला पुढे येतो. लजाडू मुलगा इतका धाडसी असेल असं वाटलं नाही. त्याची उडी मारून झाल्यावर चेंग पण उडी मारत पुढे येतो. यांना आकाश पाळण्याची गरजच नाही. मग लहान पण उडी मारूनच हल्ला करतो. सर्व फाईट करण्यात गुंग असतात आणि इकडे वांग मॅनमॅनला पकडते आणि हत्यार गरम करते. मॅनमॅन विचारते, तुला काय पाहिजे? वी खाली पडलेला बाण उचलतो, निशाणा लावतो, त्याला आवाज ऐकू येते, हेल्प. तर तो आवाजाच्या दिशेने बाण मारतो, तर तिघेही एकसाथ खाली पडतात. तरीही वांग तिच्या हातातलं लोखंड मॅनमॅनकडे फेकते. तर वी तिला धनुष्य मारतो आणि उडत मॅनमॅनच्या समोर येतो. त्यामुळं वांगचे लोखंड वीच्या छातीला लागते. वी खाली पडल्यामुळे त्याची औषधी खाली पडते. इकडे वांग पण खाली पडते. वेंचाऊचं लक्ष वांगकडे जातं, तर तो सैनिकांना पाठवतो तिला उचलायला. तुला खूप लागलं का? चला चला, सर्व वापस चला, म्हणत ते तिथून निघतात. वीला लागलेलं पाहून चेंग लढायला पुढे येतो आणि झुलूसोबत फाईट करतो. झुलू अर्ध्यातच फाईट सोडून पळायला लागतो. वेंचाऊ दोरीच्या सहाय्याने वर चढतो. वेनकिंगला तिथून निघणे बरे वाटत नाही. ती चढताना तीनदा मागे पाहते. वेंचाऊ विचारतो, सगळे आले का? आता दोरी कापा. वेनकिंग अडवण्याचा प्रयत्न करते, पण वेंचाऊ तिला ओढत बाहेर नेतो. इकडे हे लोक मॉन्स्टरशी फाईट करण्यात गुंग असतात, पण मॉन्स्टरवर काही असर होत नाही म्हणून वी म्हणतो, आता वापस चला. ते वापस येतात, तर तुटलेली दोरी पाहून जिन जुआन शिव्या देतो, त्यांनी सर्व दोरी तोडल्या. वेंचाऊच्या शिवाय कोण करणार असं? तलवारशिवाय आपण उडू पण शकत नाही. आता आपण काय करायचं? वेंचाऊ मेन एंट्रन्सला पण गोट्याने बुजवतो. वेनकिंग ओरडते, ते मरून जाणार. वेंचाऊ म्हणते, त्यांनी मरणेच चांगले आहे. वेनकिंग म्हणते, जे तू केलं जर त्यांच्या कुटुंबियांना कळलं तर तुझ्या वडिलांसाठी ते फार वाईट होणार.
वेंचाऊ म्हणतो, तू माझ्या वडिलाच्या नावाने मला घाबरवू नको. दुसरे कुटुंब आमच्यासाठी काहीच नाही. ते लवकर किंवा नंतर आमच्याद्वारे मारले जातील. आम्ही परत आल्यावर फक्त एक निमित्त तयार करणार. त्यांना सांगू की नाईट हंटच्या ॲक्सिडेंटमध्ये सर्व मेले. कोण माझं काय बिघडवणार? आता चला 2 दिवसांनी परत येऊ त्यांच्या हड्ड्या वापस घेऊन जाण्यासाठी. असं म्हणून ते तिथून निघतात आणि वेनकिंगला ओढत ओढत नेतात. आतमध्ये चेंग ओरडतो, खराब कपल असे कसे करू शकतात? इथे हे लोक कोणत्या कुटुंबाचे आहे हे स्पष्ट अजून कळलेलं नाही आहे, पण ते उपदेशाच्या सुरुवातीपासूनच यांच्यात आहेत. आज त्यातला एक बोलतो, आपण बाहेर नाही जाऊ शकत तर काही घाबरू नका. माझ्या पॅरेंट्सला कळताच ते मला इथे शोधायला येतील. तर दुसरा म्हणतो, त्यांना आताही असं वाटत आहे की आपण किशनमध्ये आहोत. ते आपल्याला का शोधतील? वेन्सचे लोक खोटं बोलून हे मॅटर बंद करतील. आता आपण केवमध्ये फसलो आहोत, बिना अन्नाचे, आणि तेही मॉन्स्टरसोबत. हे बोलत असताना वीचं लक्ष त्याच्या जळलेल्या जखमावर जातं. तो पळत जियांग चेनकडे येतो आणि त्याला विचारतो, तुला मटण पाहिजे का? मी इथे मटण शिजवलं आहे, खातो का? चेंग म्हणतो, गेट लॉस्ट. खरंच गेट लॉस्ट. त्या गरम लोखंडाने तुला मारून का नाही टाकले? परिस्थिती बघ. मला तुझं तोंड शिवायला खरंच आवडेल. मला पण. त्यांच्या गोष्टी ऐकून मॅनमॅन रडायला लागते. ती रडताना पाहून वी जवळ येतो आणि म्हणतो, मॅनमॅन मॅनमॅन रडू नको. ते मला लागलं, तुला नाही. ते खूप दुखते. मला शांत करण्यासाठी तू काही बोलू शकते का? मॅनमॅन रडता रडता थांबते आणि त्याच्याकडे कशी बघते बघा. ती पुन्हा रडायला लागते. तर वी म्हणतो, जियांग चेन, हिला कम्फर्ट वाटण्यासाठी काहीतरी कर. तर चेंग म्हणतो, ती माझ्यामुळे रडत नाही आहे. वी म्हणतो, तू रडू नको ना. लहानला ते आवडत नसल्यामुळे तो तिथून जायला लागतो. तर चेंग आवाज देतो, तू कुठे जात आहे? तो मॉन्स्टर आताही त्या काळ्या पाण्यातच आहे. तर लहान म्हणतो, तेथेच जात आहे. तिथून बाहेर जाण्याचा रस्ता आहे. वी विचारतो, कोणता रस्ता? तर लहान म्हणतो, मॅपलचं पान. वी म्हणतो, हो बरोबर आहे, मॅपलचं पान. पॉन्डच्या पाण्यात पाहिलं, पण केवमध्ये कुठेच नाही. याचा अर्थ पॉन्डच्या बॉटममध्ये बाहेर जाण्याचा मार्ग असेल, पाणी ये जा करायला. म्हणून तर मॅपलचं पान पाण्यात आहे. चेंग म्हणतो, पण ते छिद्र लहान आहे की मोठं हे आपल्याला कसं कळणार? आपण तिथून जाऊ शकणार की नाही? जर ते एक छोटंसे छिद्र किंवा क्रॅक असेल तर? जिनजुआन म्हणतो, आणि तो मॉन्स्टर अजूनही तिथेच बसून आहे. वी म्हणतो, इथे बसून पॅरेंट्सची वाट पाहण्यापेक्षा तिथे मार्ग शोधणे कधीही चांगले आहे. आणि जर तो मॉन्स्टर तिथे पहारात येत असेल तर आम्ही त्याला आकर्षित करू शकतो. बोलता बोलता त्याला त्याची जखम दुखते. तर तो जखमेकडे पाहतो आणि हे लहान पण नोटीस करतो. आता हे सर्वजण मॉन्स्टरला लपून पाहतात. वीच्या पुढे जळलेलं लाकूड असतं, तो त्याच्यासमोर फेकतो. मॉन्स्टर आवाजाच्या दिशेने पाहतो. तर वी चेंगला इशारा करतो आणि चेंग लपून पाण्यात जातो. तो पाण्यात शिरून होलचा पत्ता काढतो, पण इकडे एक ॲटम होतो. मॉन्स्टरच्या समोर जे जळलेलं लाकूड असते, मॉन्स्टर त्याला खायचा प्रयत्न करतो. अशात त्याचं तोंड भाजतं आणि त्यामुळे तो त्या लाकडाला पाण्याने विझवतो. चेंगचा आवाज नको यायला म्हणून वी हातावर रक्ताने काही मंत्र लिहितो आणि जमिनीवर आपटतो. मजाक नाही भाऊ, जमिनीवर आग लागते. त्यामुळे मॉन्स्टर पुन्हा बिझी होतो. इकडे चेंग होल पाहून येतो आणि सांगतो की मोठं छिद्र आहे. वी विचारतो, किती मोठं? एका वेळी 5 ते 6 माणसं जाऊ शकेन इतकं मोठं. वी म्हणतो, सर्वांनी जियांग चेंगच्या मागे जा. हेल्थी लोकांनी जखमी लोकांना पकडा आणि ज्यांना पोहणं येतं त्यांनी ज्यांना येत नाही त्यांना पकडा. 5 ते 6 लोक एकाच वेळी. जास्त गर्दी करू नका. हे बोलत असताना आग पुन्हा विझते म्हणून वी पुन्हा आग लावतो. सर्व जायला लागतात. तर चेंग म्हणते, तू पण चल. तर वी म्हणतो, हो मी लवकरच येतो. जाता जाता मॅमॅन खाली पडते. तिचा हात जखमी झाल्यामुळे त्या पाण्यात पुन्हा रक्त सांडते. शेवटी तिचं रक्त पाण्याला लागतंच. त्यामुळे मॉन्स्टर पागलपिसा होतो. हे लहानला दिसते. तो वार करतो आणि वीला मागे फेकतो. हे करत असताना मॉन्स्टर लहानच्या पायाला इजा करतो. हे चेंगला दिसते. त्यामुळे चेंग वापस येणार तर जिनजुआन त्याला पकडतो आणि त्याला तिकडे ओढत नेतो. वी ओरडून म्हणतो, जियांग चेन, आम्हाला रेस्क्यू करण्यासाठी कोणा दुसऱ्यांना पाठवशील? तर चेंग ओरडतो, मी लवकरच वापस येणार इकडे. असं म्हणून
जियांग चेन आणि जिन जुआन दोघेही पाण्यामध्ये बुडी मारतात. इकडे हे दोघेही एका छिद्रातून वेगळ्या खोलीत जातात. तिथे मॉन्स्टर येऊ शकत नाही म्हणून तो मॉन्स्टर पुन्हा पाण्यात जातो. आता त्या केव्हमध्ये पुन्हा एकदा लान आणि व्ही सोबत असतात. तिथे काय धमाल घडते हे पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.